डॉट येतोय. कमी उंचीचा गोलंदाज जरूर आहे पण वेग प्रचंड झोकून देतोय. शोल्डरचा खूप चांगला वापर केला जातोय. फुल टॉस डाव केलाय. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षण चांगलं झालंय पण फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू अडवता आला नाही आणि दरम्यान आपण बघतोय एक धाव पूर्ण होते. एका धावेने धावसंख्या धावफलक होते. 3 धावा झाल्यात. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला संघनायकाने मांजरलीच्या आणि चांदारा वाहुलीचे कॅप्टन म्हणाले की अगर बॅट पे आया बॅटवर आला तर मग धमाल. जेलची शक्यता मागे सुभाष होते. चेंडू त्यांच्या अगदी आवाक्याच्या बाहेर होता. पडल्यानंतर थोडासा डायव्हर्ट होतोय टर्न होतोय मागे. चांगलं क्षेत्ररक्षण शॉट थर्ड मॅनला. धावसंख्या धावफलक होते आपण बघतो एकूण 4. 5 बॉलमध्ये 4 सिंगल झालेत. एकच डॉट आहे. एकही मोठा फटका आतापर्यंत आला नाहीये. दोन्ही बॅट्समन जिशान आणि अब्दुल दोघांनी 2-2 सिंगल पूर्ण केल्यात. चेंडू लेग स्टंप वरती पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय आणि दरम्यान अंपायर सांगतात इट्स अ वाईड बॉल. वाईडच्या आधारे धावसंख्या धावफलक होती एकूण आपण बघतोय झाली ती म्हणजे 5 धावा. 5 चेंडू आतापर्यंत संपन्न झाले आहेत. 5 धावा झाले आहेत. अखेरचा बॉल पॉवर प्लेचे पहिले षटक. ओहो यावेळेस मात्र लॉंग ऑफला फिल्डर आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय आणि दरम्यान आपण बघतोय एकच धाव आणि अशा प्रकारे षटक पहिलं संपन्न झालंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 6 धावफलकावरती आपण बघतोय. यामध्ये 5 सिंगल आहेत. एक वाईड बॉल एक डॉट बॉल. वाहुलीकर चषक 20-25 दिवस पहिला सामना क्रमांक 2. पहिल्या सामन्यात अंतराळे विजयी झाले. फहीम जुवारी यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 500 रुपये. तर आदरणीय फहीमजी जुवारी साहेबांनी प्रत्येक षटकाराला या ठिकाणी 500 रुपये जाहीर केलेले. तर बघूया बॅट्समन त्याचा फायदा घेतात का सध्या स्थितीमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये. आणि चांदारा वाहुली संघासाठी हे बक्षीस असणार आहे. जे बॅटिंग करतात प्रत्येक षटकाराला 500. मनोज सर हे बक्षीस फार कमी जण लावतात. बरेच जण 3 षटकार डोका 1000 घ्या 1200 घ्या 1500 घ्या. प्रत्येक षटकाराला इथे 500 रुपये. तर बघूया वाहुलीचा संघ कशा पद्धतीने बॅटिंग करतोय. शॉट ऑफ लेन अपील हलकस यष्टांच्या मागे. सुभाष गायकर कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. फार मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती. आपण गेली कित्येक वर्ष सातत्याने या विभागातलं क्रिकेट कसं शिस्तबद्ध होईल, कसं पारदर्शक होईल, कशा पद्धतीने सगळे खेळाडू वेळेचं भान ठेवतील, या सगळ्या गोष्टींची काळजी ही संपूर्ण कमिटी करत असते. ओ फुल केलाय गेलाय बाहेर. येतोय षटकार 500 रुपयाची कमाई. वाहुलीचे सगळे लहान लहान मुलं बघा काय मजा घेतात, क्रिकेटचा आनंद घेतात. काही जण दांडी मारून आलेले शाळेला. मगाशी दोघांना विचारलं. एक बोलतो माझा पेपर आहे. पेपर 12ला मग अभ्यास कधी करणार. आता मग जागे आहे का बोलते तब तक. तर तोच अभ्यास आहे. क्रिकेट म्हटलं की लोक भूक ताण विसरतात, कामधंदे विसरतात. लहान मुलं तर मग शाळेत जायलाही विसरतात. पण शाळेचं नुकसान करू नका. परीक्षा सुरू आहेत. षटकार आलाय फलंदाज जिशानच्या बॅटमधून. 500 रुपये आदरणीय फहीमभाई जुवारी यांच्याकडनं देण्यात येतील प्रत्येक षटकाराला. फुल टॉस ड्राईव्ह केला. फिल्डर आहेत पॉईंटला. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. मांजरी संघामध्ये काही तुम्हाला यंगस्टर बघायला मिळतात आणि त्यामुळे प्रत्येक संघ नवीन नवीन खेळाडूंना संधी देतोय. आपली दहशत आपला दरारा आपलं नाव कायम टिकवायचं असेल तर तुम्हाला नवीन नवीन खेळाडूंना मैदानावरती आणावं लागेल. ओ फुल लेन स्वतःला यॉर्क करून घेतलंय. चेंडू बॅकवर्ड पॉईंटला जातोय. हलकीशी एज त्या ठिकाणी होती अंपायर सांगतायत. आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचले. 14 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 2 बॉलिंग मार्कवर आपण प्रशांतला बघतोय. दोन्ही सलामीवीर आहे. जिशानकडनं अपेक्षा असेल त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय पण दुसऱ्या बाजूने अब्दुलनेही आक्रमण करणं गरजेचं आहे. ओ चेंडू पडल्यानंतर स्लाइटली बाहेर निघतोय. गुडलेतवरनं टॉस केला होता. अतिरिक्त बाउन्स कॅप्टनचे चेंडू आहेत. बऱ्याच ठिकाणी आपण निवियाचे चेंडू बघतो. पूर्वी सगळ्यात
जर तुम्ही मागे गेलं तर MRI बॉल सगळ्यात फेमस होता, त्यानंतर खन्नाचा बॉल आला, त्यानंतर 10X आला आणि आता सिक्सर सुप्रीमो 70-70चे बॉल. ओ हो काय जबरदस्त टायमिंग, नजाकत टायमिंग, येदवा षटकार आणि या षटकाराने 6 धावांची कमाई आणि 500 रुपयाची कमाई देखील होते. एकूण धावा धावफलकावरती आपण बघतोय 20 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 6 आल्या, त्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्यात. प्रशांतला टार्गेट केलं आणि जिशानने बघा 2 षटकार ठोकलेले आहेत आणि षटकार ठोकणं नेहमीच बॅट्समनसाठी अभिमानाची गोष्ट असते. अर्धशतक करणं, 3 षटकार ठोकणं, चौकारांची हॅट्रिक पूर्ण करणं, जसं बॉलर्सला विकेट हॅट्रिक, मेडन ओव्हर किंवा 5 गड्यांचा ऑल पूर्ण करणं ही फार मोठी गोष्ट बॉलरसाठी असते, तशीच बॅट्समनसाठी अशा प्रकारच्या कामगिरी करणं फार महत्त्वाचं असतं. श्रीराम पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर येतोय, कारण मागच्या ओव्हरमध्ये प्रशांतने 14 धावा खर्च केल्यात. स्ट्रायकिंगला बॅटर आपण अब्दुल्ला बघतोय. तर बॉलिंग मार्कवर हो बॅट चेंज, मागे गेला चेंडू, सीमा बार, येतो चौकार. खानदानी दौलत धुए में उड़ाए उड़ाए इधर लाची जादू प्याली चाय, खानदानी दौलत धुए में उड़ाए, बाहर निकले भाई की बुलेट पे हम सबको बोलते मियां भाई, नवाबों की बस्ती शेरों का है नाका, कुतुबुल्ला पर मेरा है इलाका, मलक पे क्या बात है. हे गाणं ट्रेंडिंगला होतं, भरपूर सुपर डुपर हिट गाणं होतं. समोर खेळतायत, लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, केवळ 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघतोय, ती म्हणजे एकूण 25. चांगली बॅटिंग आहे. सुरुवातीला थोडासा डिफेन्सिव्ह अप्रोच आपण पहिल्या ओव्हरमध्ये बघितला, पण दुसऱ्या ओव्हरमध्ये 14 आल्या आणि जिशानला कुठेतरी कॉन्फिडन्स मिळेल. एज जेल ड्रॉप कठीण होता, जमिनी समांतर होता, कॅच ड्रॉप झालाय विकेट किपर सुभाष गायकर यांच्याकडून आणि जीवनदान मिळतंय फलंदाज त्या ठिकाणी आपण बघतोय जिशानला. तर जिशानने 2 षटकार ठोकलेत, त्याला जीवनदान देणं मागात पडू शकतं. ओमसाई मांजरली या संघाला. चांगला चेंडू ब्लॉक हॉलमध्ये होता, गेलाय स्क्वेअरच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी डीपमध्ये होते, पण गोलंदाज स्वतः जाऊन श्रीराम चेंडू उचलतो, तोपर्यंत 1 धाव. आणि दोन्ही संघ एकमेकांचे शेजारी आहेत, दोघेही एकत्र सराव करत असतात. दोघांनाही एकमेकांची ताकद कमजोरी माहिती आहे, त्याचा फायदा नक्कीच इथे घेण्याचा प्रयत्न केला जाईल. कॅप्टन मगाशी म्हणत होते मांजरलेचे की आम्ही इथेच प्रॅक्टिस करतो. बॉलिंग मार्कवर श्रीराम. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 26. हा चेंडू ऑनसाइडला घ्यायचा प्रयत्न, शॉर्ट लेगच्या दिशेने चेंडू जातोय, स्वतः विकेट किपर जाऊन चेंडू उचलतात, तोपर्यंत 1 धाव येते. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती आपण बघतो. एकूण टीम म्हणजे 27 धावा झाल्या. 3रं षटक प्रगतीपथावरती. तर 27 धावा झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 6, या ओव्हरमध्ये मागच्या ओव्हरमध्ये 14. 20 धावा 2 ओव्हरमध्ये होता, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 7 धावा आल्यात. हो लॉंग ऑनच्या वरून आउट ऑफ द पार्क. 6 रनांची कमाई आणि 500 रुपयाची देखील. थँक्यू. ड्रिंक्स ब्रेक. काही सन्मान आहेत, मान्यवर मंचावरती आहेत. आदरणीय फहीमभाई जुवारी यांना सन्मानित करणार आहोत. हॅलो यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण फहीमभाई जुवारी यांना सन्मानित करायचं आहे. तर अफजल मुल्ला यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. आणि अफजल मुल्ला यांची कमिटीमध्ये फार मोलाची भूमिका आहे बघा, महत्त्वाची भूमिका आहे. आज सकाळी आल्यानंतर आम्ही अफजल मुल्ला यांना बघितलं की भरपूर तयारी सुरू होती, जोरदार. सफवान मौलाना साहेबांना आपण सन्मानित करणार आहोत. तर आदरणीय सफवान मौलाना साहेब यांना आपण सन्मानित करतोय अफजल मुल्ला यांच्या शुभ हस्ते. विशेष सन्मान, नक्कीच मान्यवरांचा सन्मान करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. त्यानंतर मुख्तारजी जुवारी साहेब, विनंती करेन मुख्तारजी भाई यांना माही केलेली आहे. भाई यांच्याकडनं प्रत्येक षटकाला 500 रुपये होते, अजूनही ते बक्षीस लागू आहे. एकूण धावा
34. वैयक्तिक 23 धावा गेल्यात. मागच्या मॅच मध्ये रुपेशने 23 केल्या होत्या. हो चेंडू वेगाने निघालाय. डॉट बॉल त्या ठिकाणी येतोय. चांगलं कमबॅक मैदानावरती ओमसाई मांजरी संघाचा. पहिल्या 3 ओव्हर मध्ये धावा आपण जर बघितल्या तर 33 होत्या. या ओव्हर मध्ये एकच धाव 3 चेंडू मध्ये आतापर्यंत खर्च केले. हो यावेळेस पुन्हा पण दिशेपासून बरकडले. त्याच कारणास्तव अंपायर सांगतायत हा वाईट बॉल आहे. सुदीपजी अंबवणे सर आणि महेश लोखंडे सर असे 2 नामांकित अंपायर आणि आमचे तिसरे पंच उमेश खेडणे निंबवलीचे आणबान शान थोड्याच वेळात येणार आहेत. शॉट आपले बॅटची चेंडू थर्ड मॅनला. फिल्डिंग खराब गेला चेंडू सीमारेषेच्या दिशेने तिथे अडवलाय. बघूया अडवलाय आणि या दरम्यान रनिंग बिटवीन द विकेट बघा 3 धावा बघता बघता पूर्ण गेल्यात आणि या 3 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 38 धावा. 38. चौथं षटक समीर बॉलिंग मार्कवर. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण बघितलं धावा आल्या होत्या त्या म्हणजे 20. नंतर 13 आल्या. श्रीरामने पहिल्या ओव्हरमध्ये 6 दिल्या आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळलं तेव्हा 13 धावा खर्च केल्या होत्या. कट करतात बॅटची. चेंडू गेलाय थर्ड मॅनच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ 1 धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 39 धावा झाल्यात. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आतापर्यंत 5 चेंडू झाले आहेत. 1 चेंडू शेष आहे. दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये सामने या ठिकाणी सुरू आहेत. कारण हळूहळू जसं सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो दिवस मोठा होत जातो आणि जसं फेब्रुवारी सुरू होते तेव्हा मात्र उन्हाचा तडाखा जाणवतो. हवेत आहे फिल्डर आहे त्या ठिकाणी. वेल जज कॅच. श्रीरामने हा झेल टिपला. फलंदाज बाद. मैदानावरती दुसरा गडी बाद होतोय चांदरा वावली संघाचा. न्यू बॅट्समन मैदानावरती तोहीच्या जागेवरती सफवान. सफवान 4थ्या क्रमांकावरती येतोय. बघूया सफवान कशा पद्धतीने बॅटिंग करतोय. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय अब्दुल अजूनही खेळपट्टीवरती आहे ज्याने 1 चौका ठोकलेला आहे. एकूण सिंगल त्याच्या बॅटमधून आले ते 7. 11 वरती तो नाबाद आहे. पण जिशान ज्याने या इनिंगमध्ये 3 षटका ठोकले तो बाद झाला. जिशान आणखीन वेळ थांबला असता आणखीन मोठे फटके बघायला मिळाले असते पण खूप चांगली बॅटिंग जिशानने केली. 23 धावा केल्या. आपण मागच्या मॅचमध्ये रुपयाची बॅटिंग बघितली त्याने 23 धावा त्यानेही केल्या होत्या. धावसंख्या धावफलकावरती एकूण आपण बघतोय 39. बॉलिंग मार्कवर बदल. भूषण लानले बॉलिंगसाठी त्या ठिकाणी अखेरच्या षटकामध्ये. बघूया किती धावा येतात. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा. इनर आहे. चेंडू फाईन लेगला गेलाय. 1 धाव या दरम्यान पूर्ण होते. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 40. गाना बजेगा जरूर बजेगा जब चौका छक्का लगेगा. हा नक्कीच. षटकराला 500 रुपये. 3 षटकार आलेले आहेत. फहीमभाई जुवार यांच्याकडनं प्रत्येक षटकाला 500. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. सफवान बाद झालाय. मिडो आपला झेल टिपला गेला. मैदानावरती 3ऱ्या विकेटचा बदल झालाय चांदरा वावली संघाच्या. न्यू बॅटर त्या ठिकाणी शिमान मैदानावरती आलेले आहे.
अजूनही 4 चेंडू शेष आहेत. हो हो, वेगवान चेंडू बॅकफूट वरती ढकलला, संपर्क नाही. विकेट किपरच्या हातात चेंडू जाऊन विसावतोय. डॉट बॉल. चांगले यष्टीरक्षण यष्टांच्या मागे सुभाष गायकर. हो, आणखीन एक वेगवान चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. केवळ 2 चेंडू शेष आहेत. धावसंख्या स्थिरावलेली 40 वरती. आणखीन एक यावेळेस मात्र आपण बघतोय फलंदाज बाद होईल. स्ट्राईक हवी होती पण टीम प्राप्त करता आली नाही आणि अशा प्रकारे आपण बघतोय हा चेंडू फलंदाज बाद होतोय धावचेच्या रूपाने. न्यू बॅटर मैदानावरती तर न्यू बॅटर अर्सलान मैदानावरती येतोय आणि बघा सुरुवात किती सुंदर झाली होती वाहुली टीमची. 3 ओव्हरमध्ये 33 होत्या आणि पुढच्या 2 ओव्हरमध्ये आणखीन 15-20 धावा केल्या असत्या तर एक चांगली टोटल उभी झाली असती. पण कमबॅक चांगलं झालंय. मांदलिक संघ यंदाच्या हंगामात चांगल्या फॉर्मात आहे. निंबोलीच्या स्पर्धेमध्ये हा संघ फायनलमध्ये पोहोचलेला आहे आणि ती फायनल उद्या असणार आहे. अशा प्रकारे हे षटक या ठिकाणी संपन्न होते आणि या षटकात केवळ 1 धाव आली आणि त्यामुळेची धावसंख्या आपण बघतोय 40 आणि त्यामुळे टार्गेट 41 धावांचं. मागच्या मॅचमध्ये 50 धावा आपण बघितल्या होत्या. टार्गेट 51च होतं. या मॅचमध्ये आपण 40 धावा बघतोय. 41 करायच्या ओम साई क्रिकेट संघ मांजरलीला आणि या 41 करण्यासाठी 30 धावांची 30 चेंडूंमध्ये करायच्या आहेत. पुढचा सामना बापसाई वर्सेस अनकरपाडा. टॉससाठी दोन्ही कॅप्टन लवकरात लवकर टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. अनकरपाडा आणि बापसाई दोन्ही संघनायकांना ही सूचना आहे लवकरात लवकर टॉससाठी या, कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. तर अनकरपाडा आणि बापसाई. त्यानंतरची मॅच कानिपनाथ गोडसाई वर्सेस गावदेवी आपटी. तर या बापसाई अनकरपाडा या लवकर टॉससाठी या दोन्ही कॅप्टन. यानंतरचा सामना असणार आहे. या आपण करूया कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन. ऐकूया डीजे कडनं गाणं पण कॉमेंट्री बॉक्समध्ये येतील पुन्हा एकदा मनोज कारवे सर खेळाच्या दुसऱ्या सत्रात. अनकरपाडा. अनकरपाड्याचे कॅप्टन आलेले आहेत. बापसाईचे कॅप्टन या लवकर, वेळ जास्त घेऊ नका. बापसाईचे कॅप्टन या पण अनकरपाड्याचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. रवी धुमाळ जे कॅप्टनच्या भूमिकेत आहेत आणि महाराष्ट्र पोलीस दलात सेवेत आहेत. त्यांचंही स्वागत आहे. पोलिसांना वेळ मिळतो खेळण्यासाठी ही फार मोठी गोष्ट आहे. एक काळ ज्यांनी गाजवलेला आहे आणि आजही गाजवत आहे. निंबोलीमध्ये परवाच ती स्पर्धा गाजवली त्यांनी. रवी धुमाळ या ठिकाणी कॅप्टनच्या भूमिकेत अनकरपाडा संघाचे कॅप्टन आहेत. बापसाईचे कॅप्टन या बघा अनकरपाड्याचे कॅप्टन आलेले आहेत. बापसाईचे कॅप्टन हे लवकरात लवकर या ठिकाणी यायचे आहे. ते आपण ऐकूया धावतं वळण आणि बापसाईच्या कॅप्टनने रिपोर्टिंग लगेच करायचे. हॅलो हॅलो
थँक्यू सो मच विनोद पाटील सर. आणि पंचांचा इथे नोचा सुद्धा इशारा आलाय. सलामीचे फलंदाज शरद आणि कल्पेश. पहिलाच नोचा इशारा लक्ष जिंकण्यासाठी 41 धावांचं ठेवलंय. पहिल्या इनिंगमध्ये बघितलं आपण पहिल्या सामन्यामध्ये तर 50 धावा केल्या होत्या. त्या म्हणजे बघितलं आपण अंताडेने आणि त्या धावा सुद्धा डिफेंड केल्या. म्हणजे ह्या सामन्यामध्ये सुद्धा तशी रंगत असेल का. म्हणजे बॉलिंगचा इथे दबदबा आहे. बॉलर्स खेळाडूंचा इथे अगदी वरचष्मा राहिलाय. धावा इथे सुरू झालेत. 9+1 अशा 2 धावा इथे अधोरेखित केल्या. दुसरा चेंडू लगेचच तौहिदने डॉट काढला. मस्त कमबॅक केलं. चांगल्या या ठिकाणी बक्षांची खैरात फेम जी जुवारी साहेबांनी सुद्धा केली. पाहिलं आपण 3 षटकार आले. हो या वेळेला डिफेन्स करायचा प्रयत्न बॅकफुटला गेला परंतु त्या ठिकाणी दांडी गोल होते. बेस ट्रिम झालीये. फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का लागला लगेचच 2 धावा असताना टीम आपण पाहतोय बाद झाली. गोलंदाज तौहिदच्या अगदी भन्नाट वेगाने तीक्ष्ण मारा केला आणि ते दिसत्या चेंडू ती धक्का दिलेला आहे. पहिला चेंडू नोट टाकल्यानंतर मस्त कमबॅक केलं. त्यानंतर डॉट काढला, दबाव टाकला आणि फ्रस्ट्रेशन मध्ये अक्षरशः अचंबित करणारा चेंडू टाकल्यानंतर फलंदाज त्या ठिकाणी कल्पेश बाद झालाय. शरद आणि कल्पेशची जोडी मैदानामध्ये गेली होती. आता नवीन फलंदाज प्रदीप जाऊन पोहोचलेला आहे. 1 डाऊन बॅट्समन. मोठी जबाबदारी असेल. लगेचच इथे तेज मारा केला आणि ब्रेक थ्रू प्राप्त करून दिले गोलंदाज तौहिदने. कमी पावलांचा रनवे आहे बरं परंतु चेंडू रिलीज करताना बघा किती वेगाने शोल्डरचा वापर करतोय. मस्त चेंडूला उडवलाय. चांगला इथे क्लासिकल फटका लगावला प्रदीपने. अनुभवी खेळाडू आहे आणि तिथे अजून एक धोका होता. धोका निर्माण झाला आणि सक्सेसफुली तिथे जोखीम पत्करल्यानंतर विकेट सुद्धा प्राप्त केली. शरद नावाचा तिथे गडी गारद होतोय. दुसरा धक्का लागतोय. ओपनिंग पेअर ढासळलीये. बॅक टू द पॅव्हलियन. आणि आमचे समीरजी मुल्ला साहेबांनी सुद्धा आता बक्षीस लगावले. जर आता अजून एक विकेट जर प्राप्त केली तौहिदने तर 500 रुपयाचं बक्षीस समीरजी मुल्ला साहेबांच्या वतीने मिळेल. परंतु काय 2 धक्के दिले. असं वाटतं की प्रेक्षक हा 40 धावांचा सामना नाहीये. हा 400 धावांचा सामना बनवलाय या तौहिदने जे 2 धक्के दिले. मस्त पद्धतीने इथे एक विकेट प्राप्त केली. एक रनआउटच्या माध्यमातून सांघिक यश प्राप्त केलं आणि इथे धावसंख्या 3 असताना 2 इथे गडी बाद झालेले आहेत. सामन्यामधली सूत्र हातात घेतली आहेत गोलंदाजाने. गोलंदाजीचा वर्चस्व राहिलाय. सकाळपासून आपण पाहतोय की 5 षटकांच्या मुकाबल्यामध्ये 50च्या पुढे धावसंख्या गेली नाहीये या दोन्ही सामन्यामध्ये आणि धावा सुद्धा डिफेंड होऊ शकतात त्या केल्या आधीच्या सामन्यामध्ये. पाहिलं आपण टीम अंताडे संघाने आणि या ठिकाणी सुद्धा अगदी स्वतःचं मैदान असताना तोच दबदबा तोच धिंगाणा घालतोय या ठिकाणी गोलंदाज तौहिद. पुन्हा एकदा सज्ज. समोर बॅट्समन दिनेश लेफ्ट हँड बॅट्समन. फुल टॉस फुलरलेनचा चेंडू टर्न करायचा प्रयत्न. शॉट बॅकवर्ड केलेला. पंचांचा बीमारचा इशारा. हा बीमार करणारा चेंडू टाकला आणि इथे नक्कीच दुर्बुद्धी सुचली म्हणू शकतो आपण. कारण अशा जर चुका केल्या तर तुम्ही जे कमावलंय ते तुम्ही गमावू शकता. रिव्ह्यू चेक करण्यास सांगितले आणि तिथे बॅट्समनचा तो रिफर आहे. फिल्डिंग करणाऱ्याने रिफर केलं. येस ओके. कारण त्यांनी ऑब्जेक्शन घेतले. बरोबर आहे. पंचांनी बीमर दिला होता सॉफ्ट सिग्नल आणि तिथे फिल्डिंग करणाऱ्या संघाला हे मान्य नाहीये. म्हणजे तौहिद आणि कॅप्टनला ते चेक केलं जाईल. नो साठी आपण चेक करतोय. बीमर साठी चेक करायचंय. ओव्हर द वेस्ट कमरेच्या वर आहे की खाली येते बघायचं आहे. बीमर चेंडू जसा उदयास आला या चेंडूमध्ये खूपच बॅट्समन फायदे घ्यायला लागले. गोलंदाजांचं नुकसान व्हायला लागलं आणि बॅट्समन हवी होत आहेत.
सर ॲब्सोल्युटली नो, बीमर आहे. यू आर राईट सर. मस्त सिग्नल आपला आहे. पंचांना विनंती आहे की बॉलरला बॅन करा, कारण त्याने एकाच षटकामध्ये 2 बिमर टाकलेत. उमेशजी केणे, कोण विसरेल यांना. KGP ज्याने गाजवलं आणि अक्षयचं तिथे गाजावाजा झाला. उमेश केणे लागोपाठचे 4 षटकार KM रॉयलच्या वतीने त्यांनी मारले आणि ती धावसंख्या पोहोचवली 93च्या आसपास. ती होता होता नाकीनं आला आणि फायनलचा किताब पटकाला आमचे उमेश केणे. माझ्यासोबतीलाच क्रिकेट आम्ही खेळलो एकत्र. त्यांनी मला कॉमेंट्रीचं पॅनल दिलं. आता ते अगदी अंपायरचं पॅनल सांभाळतायत आणि क्रिकेटसुद्धा खेळतायत. वा या. तिथे विकेट 2 पडल्यात, 2 बिमर पडले. धावसंख्या 5 वर आहे. तिसरे पंच उमेशजी केणे, सुदीपजी आंबवडे यांना जॉईंट होतील, महेशजी लोखंडे यांना जॉईंट होतील. परंतु या ठिकाणी आता गोलंदाज कोण जॉईंट झालाय तो हिच्या जागेवरती बघायचं आहे. मिराज मुंडे छोटापुरा खेळाडू आहे, परंतु चांगला तेजोमय मारा करतो. तेज तरार मारा करण्यामध्ये सक्षम आहे. धावसंख्या 40 उभारल्यानंतर चांगला दबाव टाकलाय, चांगली रणनीती वापरली आहे मांजरच्या टीमच्या अगेन्स्ट यजमान चांदतारा वाहुलीने. आपण पाहताय प्रेक्षक, वाहुलीकर चषक 2025 ही स्पर्धा पहिला देखणा दिवस अगदी सुंदररित्या पार पडतोय. कृपया जास्त वेळ घेऊ नका. आपण आता बॉलर बदल्यानंतर फिल्डिंग चेंज करू शकत नाही असे पंच बहुतेक सांगतात. येस, तुम्ही आहेत तेच लोकेशन घेऊ शकता. आता आता चेंज तुम्हाला अलाउड नसणार आहे. तर इथे धावसंख्या 5 आहे. टार्गेट 41 धावांचं. सलामीला फलंदाज आला होता शरद, कल्पेश, दोन्ही पण सलामीवर बाद झाले. प्रदीप आता स्ट्राईक एंडला आहे, नॉन स्ट्राईकला दिनेश. आणि चेंडू फ्री हिट असेल. येस, पुढचा चेंडू फ्री हिट. उघडा डोळे प्रेक्षक हो, अहो बघा नीट, हा चेंडू फ्री हिट की सुपर हिट. ओ ही कोणती शैली आहे बघा. 1 आर्म ऍक्शन आणि पंचांनी सुद्धा ऍक्शन केली. 2 आर्म ऍक्शन पंचांची. वाईटचा इशारा. पाहण्याजोगी ऍक्शन आहे. प्रयत्न करतो हे महत्वाचे आहे. समीर मुंडे त्या ठिकाणी ज्यांनी गोलंदाजीची धुरा घेतली आपल्या खांद्यावर. मिराज मुंडे, येस मिराज आहे. तिथे आमचे सफीरजी सरुले साहेब सुद्धा बसलेत. नदीमजी मुल्ला साहेब, मुख्तारजी जुवारी, सफवानजी मौलाना, बाजिलजी मुंडे. यावेळेला फुल टॉसला तटवलंय, बिरकावून दिलंय. एका टप्प्याने चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन. तर सुंदर चौकार आला. तर मी आवाज देते पुन्हा एकदा. बापसेचा कॅप्टन आपण आला असेल तर या लगेचच आपला साठी टॉस थांबवलाय आपण पुढच्या सामन्यासाठी. धावसंख्या 4 पुढे गेलेली आहे 10 वर. चांगले इथे मेजवानी मिळाली. नयन असं वाटतं की बोनस षटक मिळालंय मांजरीच्या पारड्यामध्ये इथे आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलतोय बॅट्समन प्रदीप. अगदी आक्रमक झालाय. चेंडू टॉस करतोय गोलंदाज मुंडे त्या ठिकाणी आणि जबाबदारी स्वीकारली महत्वाची आहे. म्हणतात की जबाबदारी स्वीकारणारे कधी हार मानत नसतात. नक्की तो चांगला चेंडू टाकेल. हेच प्रयत्न केलाय. यावेळेला स्लोवर वन होता, बॅकफुटला गेले आणि फोर्स केला चेंडूला. झेल टिपलाय चांतरस्त्यांच्या समोर. फलंदाज बाद होते प्रदीप नावाचा. बॅट टू द पॅव्हलियन.
फुलटॉसला धाडले त्याच दिशेने मिड विकेटकडे 2 टप्प्याने 4 रन सुभाष गायकवाडच्या बॅटमधून. तर इथे सफीर भाई आमचे सरवले आले, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत, पण तो धाव संख्या 14 वर आहे. इथे बघितलं आपण तर ह्या बोनस षटकामध्ये पूर्णपणे बोनसच घेतला, बोनस प्राप्त केला आणि तो अर्जित केला सुभाष गायकवाडांनी सुद्धा. मस्त बॅट त्या फुलटॉस होती, स्लोअर फुलटॉसला बॅट फक्त फिरवून दिशा दिली, त्या ठिकाणी कुठलाही फिल्डर नव्हता आणि जल्लोष पुढे तिथे एक चौकार तिथे प्राप्त केला. सुभाष गायकवाडने पहिल्या चेंडूत आक्रमण सुरू केलं. आपण टॉससाठी बोलवतोय बापसाचा कॅप्टन, समोर या, आपण समोर या, इथे आपण आलेलं आम्हाला दिसलं पाहिजे, टॉस बॉक्समध्ये या. तसेच आमचे अनकरपाडीचे कॅप्टन पण या, रविदादा धुमाळ. धावसंख्या 14 वरती 41चं लक्ष. सन्मानी आमचे जिशानजी सरोले भाई भी आगे, आपका हार्दिक स्वागत है जिशान जी, आज आ जाइए. धावसंख्या 14 धावांचा पाठलाग सुरू आहे. एका बाजूला ओमसाहेब मांजरली, धावांचा पाठलाग करते, दुसऱ्या बाजूला यजमान चांतारा वाहोली संघ ज्याने 40 धावा उभ्या केल्या आणि 41 धावांचा पाठलाग इथे सुरू झालाय. आता पंचाच्या भूमिकेमध्ये उमेश केणे सर सुद्धा पाहत आहेत, बघा आपण पाहू शकता त्यांना. मस्त पद्धतीने डॅसिंग पर्सनॅलिटी आहे, अगदी होतकरू खेळाडू, क्रिकेटसाठी पूर्णपणे त्याने जीवन अर्पित केले. चांगले जॉब होल्डर सुद्धा आहेत, चांगले व्यक्तिमत्व आहेत, चांगले क्रिकेटचे चाहते, चांगले त्यांचे फॅन सुद्धा आहेत आणि मी सुद्धा त्यांचा फॅन आहे आणि मला सुद्धा त्यांनी कॉमेंट्रीची पहिली संधी दिली होती. हो, यावेळेला लोअर फुलटॉसला ड्राईव्ह केला हलक्या त्याने, चेंडू जाते गॅप मधून वेगाने, फिल्डर येतोय आणि त्या दरम्यान तितक्या वेगाने धावण्याचा प्रयत्न नाही केला गेला. तिथे दोन्ही पण गाड्या एकाच बाजूला आणि फलंदाज इथे हाराकिरी करून पाहत होते रनआउटच्या रूपामध्ये. बॅट्समन बाद. जाऊया आपण टॉस बॉक्सकडे. टॉस बॉक्स मध्ये डॅसिंग फॅसिलिटी काय करते, साऊथ इंडियन आहेत सफीर भाई जे टॉस करतायत. छापा कॉल, तो काटा आलाय, टॉस झालाय आणि अंकरपाड्याने जिंकला. सामना सुरू आहे, आपण फक्त निर्णय द्या रवी दादा. बॉलिंग करणार बस. तरी पण कसं वाटतं तुम्हाला इथे बॉलिंगचा निर्णय घेतला आणि निंबूच्या नंतर स्पर्धेमध्ये ह्या स्पर्धेत तुम्ही आगमन केलं, काय तयारी केली स्पर्धेसाठी? सर अशी काय खास तयारी नाही, उलट आज पोरच कमी आहेत. छोटी छोटी पोरं घेऊन आलोय. पहिला दिवस तुम्ही निंबोलीच्या चषकामध्ये गाजवला, मी पाहिले तुमची स्पर्धा, ग्राउंडमध्ये आलो होतो. हो नक्कीच, आम्हाला तुमची निंबोलीकरांची साथ मिळाली आणि आमचा खेळ पण जरा चांगला झाला, त्याच्यामुळे ते क्वालिफाय. क्या बात आहे, ऑल दी बेस्ट. तर बॅटिंगसाठी उतरायचं आहे तुम्हाला बापसे टीम, आपण इंटरव्ह्यू फक्त थोडक्यात घेतोय. बॅटिंगसाठी उतरल्यानंतर तुम्हाला किती धावा करणं योग्य असेल? 50 ते 60 पर्यंत. ठीक आहे, ऑल दी बेस्ट त्यासाठी. तर टॉस जिंकला आपण पाहिलं, अनकरपाडच्या कॅप्टनने निर्णय घेतला फिल्डिंगचा. पुढचा सामना आता जाऊया आपण सुरू असलेल्या सामन्याकडे. धन्यवाद. तर प्रेक्षक, टॉस झाला, परंतु आता आपण सामन्याकडे नजर देऊया, सामन्याकडे लक्ष देऊया. ज्या ठिकाणी धावांचा पाठलाग सुरू आहे मांजली संघाकडून. धावसंख्या आतापर्यंत झाली ती 16 ऑन द बोर्ड. 4 गडी बाद. शरद, कल्पेश, प्रदीप, दिनेश परतले डगआउटमध्ये. आता सुभाष आणि भूषणची जोडी जमली आहे. सुभाषजी गायकवाड अनुभवी क्रिकेटर आहेत, एक्सपिरियन्स कंपेनर अशी त्यांची ख्याती आहे. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज झिशान फॉर द विकेट. फुल टॉसला मस्त दिशा दिली, बॅटचं फेस ओपन केलं, चित्र धाडले डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. 4 रन. वाव. एकमेकांचे लई हाय जिगरी. विजयाचा सुगंध दरवळेल का बघायचंय. धावसंख्या 20 वर आहे. शंखनाथ तर फुंकलाय बॅट्समन भूषणने, पुन्हा एकदा सज्ज झालाय सामना करण्यासाठी झिशानचा. झिशानजी सरोले, आपण यायचंय प्लीज व्यासपीठाकडे या ठिकाणी मस्त ड्राईव्ह केलाय, चांगला बॅटचा स्विंग होतोय स्क्रीनच्या दिशेने. चेंडू वाहुली 20 त्यांच्या डाव्या बाजूला. 4 रन.
फेमस आहे आणि स्पर्धा सुद्धा फेमस होण्याची दाट शक्यता आहे. स्पर्धेमध्ये रंगत वाढले प्रेक्षक हो. या सामन्यामध्ये सुद्धा चित्त थरकता वाढलेली आहे. उत्कंठा सिगला पोहोचवली आहे. इथे लागोबाचे 2 चौकार ठोकलेत. भूषणने भूषणावर कामगिरी करून आपल्या मांजरी संघाला इथे पुन्हा एकदा आता आशा उंचावलेल्या त्या संघाच्या पुन्हा एकदा सज्ज झालाय. जिशांचा सामना करतोय. चेंडू भिरकावून दिलाय. षटकार. व्हॉट हिट. चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी फक्त 10 धावांची गरज टीम ओमसाहेब मांजरलीला. नाही तर 2 ती कंप्लीट झाली. त्याचं कारण की आपण एक गोलंदाज बॅन केला होता. हरकत नाही, काय प्रॉब्लेम नाही आहे. सॉरी बोला तो झगडा खतम. डॉक्टर सॉरी बोला तो आदमी खतम. सॉरी फॉर दॅट. धाव संख्या 31 आहे. 2 षटकं आता फक्त म्हणजे 18 चेंडू शिल्लक आहेत. बरोबर ना नयन. आणि फक्त 10 धावांची गरज. सुभाषजी गायकर अगदी खुश आहेत. खेळाडू कक्ष अगदी पूर्णपणे आनंदित झाला आहे. आनंदाचे डोहाळे फुरलेत. बाजूलाच मांजरली गाव आहे. त्या गावापर्यंत आता विजयाचा सुगंध पोसरला गेलाय. तो सुगंध घेता येईल का ते बघायचं. कारण गोलंदाज सुद्धा काही जर करामत करू शकला तर इथे सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो. त्यासाठी गोलंदाज सज्ज झाला आहे. तो म्हणजे मिस्टर सफवान नावाचा, ज्यांनी बॅटिंग सुद्धा केली. सफवानने 4थ्या क्रमांकावर आला होता, पण तो लगेचच स्वस्तात बाद झाला सफवान. आता त्याच्या खांद्यावरती बॉलिंगची धुरा दिली कॅप्टनने. फिल्डिंग बघा, पाहू शकता अगदी दूरवरती डीप स्क्वेअर लेग आहे. वावली बिस्टँडच्या समोर चांतारा स्टँडच्या बाजूला एक डीप मिड विकेट आहे. लॉंग ऑन सुद्धा घेतलाय. एक विकेट किपरच्या डाव्या बाजूला लेग स्लिप तैनात आहे. ऑन साईडला जमावट. यावेळेला ड्राईव्ह केला ऑन साईडला. ऑन ड्राईव्ह पाहतो आपण. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. वेगाने फिल्डर आला त्या ठिकाणी. अगदी अडवा झाला चेंडूला. जाऊ दिलं नाही. फक्त एकच धाव इथे घेण्यामध्ये समाधान मानलं सुभाष गायकर यांनी. आपल्याकडे स्ट्राईक ठेवली आहे. धावसंख्या 32 वर 32. टीम ओमसाहेब मांजरली संघ प्रेक्षक धावांचा पाठलाग करतोय. यजमान वाहुली शांतारा संघाला त्या संघाने फक्त 40 पर्यंत थांबवलं. त्या धावांचा पाठलाग करताना थोडीशी दमछाक झाली होती. 2 धक्के अगदी स्वस्तात लागले होते, परंतु त्यानंतर मस्त सुभाषजी गायकर आणि आता भूषणने पार्टनरशिप रचून संघाला पुढे घेऊन चाललेले आहेत. यावेळेला कट केलाय. हा सुभाष गायकर आहे. हा शैलीदार आहे. हा अनुभवी कंपेनर आहे. हा एक्सपिरियन्स कंपेनर. ठोकला चौकार आणि विजयाची ते आशा उंचावलेली आपल्या ओमसाहेब मांजरलीची. सुभाष गायकरच्या बॅटमधून सुंदर चौकार. डेअरिंग भारीच आहे आमच्या वावलीकरांची. ही त्यांची स्पर्धा आहे. पण इथे आता तो संघ हो इथे बचावले सुभाषजी गायकर. चेंडू बघा ड्राईव्ह न होता पुन्हा एकदा स्टंपकडे चालला होता आणि तिथे अगदी एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. हेच क्रिकेट आहे. खूप काय दाखवू शकतं. धावसंख्या 36 वर आहे. अजून 5 धावांची गरज टीम ओमसाहेब मांजरली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. चेंडू अतिशय खूप जास्त शिल्लक आहेत. तब्बल 15 चेंडू शिल्लक आहेत. 15 मध्ये 6. हो ड्राईव्ह केलाय. चेंडूला ऑफस्टिकच्या बाहेरून खेचून मारण्याचा प्रयत्न केला सुभाष यांनी. आणि दरम्यान मिड विकेटकडे चांतारा स्टँडच्या समोर प्रेक्षक जे पाहत आहेत तिथे कव्हरिंग झालं आणि एक धाव इथे समजदारीने शांत पद्धतीने पूर्ण केली. आणि माहिती आहे की दोन्ही बॅट्समनला आपल्याला हाराकिरी करून काही चालणार नाहीये. काही गरज पण नाहीये. जशी गरज आहे तसा आपण पुरवठा करणं गरजेचं आहे. धावसंख्या 37 वर 4 धावांची गरज. 14 चेंडू. हो यावेळेला उडवलंय. आम्ही थांबणार नाही. आम्हाला सामना स्वस्तात लवकरच फस्त करायचा पद्धत नाही. इथे विकेट प्राप्त झाली आहे. थोडंसं सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालंय. बघायचं हे मोमेंटम जर प्राप्त झालंय वावली संघाकडे तर वावली संघ मेंटेन करेल का. पण तिथे फलंदाज बाद झालाय भूषण झेलच्या रूपामध्ये.
पण जातोय. कधी कधी काही गाणी समजण्याच्या पलीकडे असतात, परंतु त्यांचं संगीत अगदी नाचण्यासारखं असतं असंच म्हणूया. काही चेंडू समजण्याच्या पलीकडे असतात, परंतु ते चेंडू बघा विकेट देतात. तसं इथे विकेट प्राप्त केली सफवाननी. आता नवीन फलंदाज गेल्या मैदानामध्ये यशवंत. यश ऑन स्ट्राईक. हो, फ्रंट फूट डिफेन्सचा प्रयत्न केला आणि तिथे बॅट कट ही सिग्नल देत आहेत. लाऊड अपील केली होती की तिथे लेग बिफोर विकेट मिळेल की काय. चांगला दबाव टाकलेला पंच उमेश कन्यांवरती, परंतु नाही. MC ची परीक्षा उत्तीर्ण झालेले पंच आहेत आपल्यामध्ये. मुंबई क्रिकेट असोसिएशनची परीक्षा ज्याने उत्तीर्ण केली असे आमचे पंच आपण पाहतो उमेशजी केणे. धावसंख्या 37 वर आणि षटक समाप्त झालं ते आपण पाहतोय तिसरं. अजून 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची गरज टीम ओमसाहेब मांजरलीला. आता ड्रिंक्स जाईल आपली मैदानामध्ये. आमचे जलपान कार्यकर्ते 1999 जात असताना प्रेक्षक वाहुलीकर चषक आपण पाहताय. 20-25 पर्व पहिलं आहे. पहिलंच वर्ष आणि पूर्णपणे या स्पर्धेसाठी जान लावलेली आमच्या वाहुलीकरांनी, सर्व आयोजकांनी, ज्यांचा आपण आभार व्यक्त केलं पाहिजे. तोसिफजी सेंधू, सफीरजी सरोले, नदीमजी मुल्ला, फहीमजी जुवारी, जिशानबाई सरोले, तकीबाई जुवारी, तसेच नुकतंच ज्यांचं जिशानजी आपले आलेले त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत केलं आपण. कमिटी मेंबर आमच्या ह्या स्पर्धेचे अफजलभाई मुल्ला, अझरभाई पटेल, अमानजी जुवारी, समीरजी सरोले, मुफीदभाई सरोले, नूरभाई जुवारी, अरसलाम सेंधूभाई, तजीमजी मुल्लाभाई, सीमानजी मुल्लाभाई, मारूफजी सेंधूभाई, रेहानजी सेंधूभाई, या सर्वांचं हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. पंचांनी नोचा इशारा केलाय, नो दिलाय. जिशानजी मुल्ला सुद्धा आले इथे. धावसंख्या सुद्धा एकने पुढे आली आहे, ती म्हणजे 38 वर. 38 ऑन द बोर्ड. पुढचा चेंडू फ्री हिट. अजून काय पाहिजे मांजरीला. पूर्णपणे सुभाष गायकर यांच्या भात्यामध्ये सामना गेला आणि उडवला फ्री चेंडूला. लॉफ केला सुभाष गायकरच्या बॅट मधून हा विजय षटकार. Dash. 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 थँक्यू सो मच बाजी गायकर. अभिनंदन मांजरली. जिशानजी मुल्ला साहेबांना आपण सन्मानित करतोय. आमचे अमरजी जुवारी साहेबांच्या शुभ असतं. येस, आमचे आयोजक इतके ॲग्रेसिव्ह आहेत की त्यांना प्रत्येक पावलाला इथे मान सन्मान द्यायचा आहे. यालाच म्हणतात आहे तिथे देव भव. आपण ही भारतीय परंपरा जोपासतोय आणि आपण प्रत्येक आलेल्या पाहुण्याला इथे लगेचच सन्मानित करतोय. परंतु इथे सन्मान न देता समाचार घेतला सुभाष गायकर आणि टीमने. मस्त सुभाष गायकरांनी भूषणच्या सोबत आधी पार्टनरशिप रचली आणि आपल्या संघाला विजयापर्यंत कसं नेता येईल तो प्रयत्न केला. आपण पाहता इथे समीरजी मुल्ला साहेबांचा सन्मान झाला. त्यानंतर यशवंत जोडला गेला, परंतु सुभाष गायकरने एक हाती सामना जिंकून दिला. मॅच या सामन्याचा आपण ठरूया. शेवटचं षटक ज्याने हाताळलं आणि भूषण जो आहे ज्याने तब्बल 16 धावा कुटल्या, पूर्णपणे सामना आपल्या बाजूने झुकवला, तो भूषण ठरलाय सामना द मैच. सफीर जी सरोले साहब के सुबातों से मैच द मैच दिया जाएगा बैटर भूषण को. एक षटक हाताळलं, एकच धाव दिली, तो सुद्धा शेवटचा षटक होता. नयन काय जबरदस्त बॉलिंग आणि अगदी बहारदार बॅटिंग केली. 16 धावा ठोकल्या. उंचपुरा खेळाडू भूषण ठरते सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मिस्टर सफीरजी सरोले साहेबांच्या शुभ हस्ते घेत असताना सुंदर ट्रॉफी आपल्या स्टेजवरती बघा छायाचित्रण केलं जाते. 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा कव्हरिंग केलं जात आहे. ही आयुष्यभरची साठवण आहे, आठवण आहे. आठवणीमध्ये राहणारी स्पर्धा पाहतोय आपण वाहुलीकर चषक 2025.